आता थोड्याच दिवसांमध्ये श्रावणाला सुरुवात होईल. मग काय पाहायलाच नको, सणांची नुसती रेलचेल. आणि सणांच्या वेळेला आपण बरेच वेळेला जे काही गोड पदार्थ बनवतो त्यासाठी आपल्याला खव्याची गरज भासते. मग आता हा खवा जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा आपल्याला थोडी धाकधूक असते की तो किती दिवस अगोदर केला असेल, ताजा असेल की नाही. आणि कधीतरी खवा जर ताजा नसेल तर मग त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करून आज केतकीज किचनमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट खवा कसा बनवायचा हे सांगणार आहे. अगदी 12 ते 15 मिनिटात हा खवा तयार होतो. आता त्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप गरम करून घ्यायचे. तूप विरघळायला सुरुवात झाली की मग आपण दूध घालून घेऊया आणि दूध हलकंसं कोमट झालं की मग आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. आता हा घरच्या घरी इन्स्टंट मावा बनवायला जे काही साहित्य लागतं ते अगदी मोजकं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं योग्य प्रमाण तुम्हाला दिलेलं सुद्धा आहे. कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरायला काहीच हरकत नाही. आता गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आणि सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. सगळी मिल्क पावडर एकदा का दुधामध्ये व्यवस्थित विरघळली की तुमच्या लक्षात येईल की दुधाला छान अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आलेली आहे. एक 7-8 मिनिटातच दुधाला चांगली उकळी फुटेल. हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. घाई गडबडीमध्ये अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. छान मंद आचेवरच आपल्याला हा मावा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. एक अजून 2-4 मिनिटात पाहिलं तर बघा तुम्ही किती हे मिश्रण दाटसर झालेलं आहे. आता अजून 5 ते 7 मिनिटं सतत ढवळत राहिलं की आपला मावा इकडे तयार होईल. हल्ली बाहेर एवढी भेसळयुक्त गोष्टी मिळतात की बाजारातून मावा आणायला सुद्धा भीती वाटते. आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात तर अधिकच काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जर असा घरच्या घरी आपण इन्स्टंट मावा बनवून ठेवला तर कधी आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर आपण पटकन फ्रीजमधनं काढून तो वापरू शकतो. हा मावा फ्रीजमध्ये साधारण 4 ते 5 दिवस व्यवस्थित राहतो. हे पहा, इथे तुमच्या लक्षात येईल की आता या मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केली आहे. आपला मावा हा तयार आहे. तुम्हाला अजून जर कोरडा करायचा असेल तर तुम्ही अजून थोड्या वेळ तो परतून घेऊ शकता. पण मी ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून गॅसवरून हा मावा बाजूला उतरवून थंड करणार आहे की नाही बनवायला अगदी सोपा घरच्या घरी हा इन्स्टंट मावा. हा मावा वापरून तुम्ही बासुंदी, गुलाबजाम असे अनेक पदार्थ करू शकता. हा पहा किती मस्त छान मऊ लुसलुशीत असा आपला घरच्या घरी बनवलेला मावा इथे तयार आहे. मग कशी वाटली आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.